नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीचे काम रखडले. स्मार्ट सिटीचे चेअरमन गुप्तांसह तत्कालीन सीईओ ढेंगळे पाटीलांवर कारवाईच्या मागणीला आला जोर. पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे दुचाकी आणि कारचा भीषण अपघात. अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 2 ढाब्यांवर धाडी. हॉटेल चालकांसह 13 मद्यपींविरुद्ध गुन्हे झाले दाखल. न्यायालयाने ठोठावला 76,000चा दंड. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. सोलापूर ते उजनी या समांतर जलवाहिनीचे काम का थांबवले, याचे गौडबंगाल काय, यासाठी जबाबदार कोण, अशा अनेक प्रश्नांचे सध्या काहूर उठले असून स्मार्ट सिटीचे चेअरमन गुप्तांसह तत्कालीन सीईओ ढेंगळे पाटील यांच्यावर कारवाईच्या मागणीने जोर धरल्याचे दिसत आहे. सोलापूर ते उजनी या समांतर जलवाहिनीच्या कामाला मुहूर्त कधी लागणार, सत्तांतरामुळे हे काम या न त्या कारणाने पुढे ढकलले जात आहे. त्यातच अचानकपणे कार्यमुक्तीपूर्वी तत्कालीन सीईओनी सध्याच्या लक्ष्मी कंपनीचे काम का थांबवले, तसेच त्यानंतर झालेल्या स्मार्ट सिटी बोर्डाच्या बैठकीमध्ये चेअरमन आसिम गुप्ता यांनी इतिवृत्तास मान्यता देऊन थांबवलेले लक्ष्मी कंपनीचे काम सुरू करण्याचे पुन्हा आदेश का दिले नाहीत, इतिवृत्तावर सही करण्यास विलंब का लागला, यामध्ये नेमकं गौडबंगाल काय, यासह एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान सोलापूरची जीवनदायिनी मानली जाणाऱ्या समांतर जलवाहिनी कामासंदर्भात एवढा निष्काळजीपणा कसा, या प्रकरणात नेमकं जबाबदार कोण, सर्वाधिकार असलेले चेअरमन का प्रकरणात अनभिज्ञ, की तत्कालीन सीईओ यांना या प्रकरणात बळीचा बकरा बनवण्यात येत आहे, असाही सवाल उपस्थित होत आहे. तत्कालीन सीईओंना कार्यमुक्त केलं, मात्र अनेक वर्षांपासून चेअरमन असलेले आसिम गुप्ता यांनी गांभीर्याने या कामात लक्ष का घातले नाही, विविध कामांसंदर्भात केलेल्या तक्रारींवर कार्यवाही का केली नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. चेअरमन गुप्ता यांना लक्ष्मी कंपनीस वर्क ऑर्डर दिल्याची माहिती नव्हती का? विशेष म्हणजे लक्ष्मी कंपनीस वर्क ऑर्डर देताना तांत्रिक अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेण्यात आली नाही, तर केवळ अकाउंटंटची सही घेऊन ही प्रक्रिया पार पाडण्यात आली असल्याची माहिती पुढे आली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताला शहरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करून नववर्षाचे स्वागत करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नववर्षाच्या स्वागताची तयारी आता सुरू असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून 1 लाख देशी व 1.25 लाख विदेशी दारूचे 1 दिवसीय परवाने वितरित झाले आहेत. हॉटेल, ढाबे किंवा अन्य कोठेही विनापरवाना मद्यपान किंवा मद्य विक्री करू नये. नियमांचे उल्लंघन करून नववर्षाचे स्वागत करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी ग्रामीण व शहरी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण 15 पेक्षा अधिक पथके नेमली आहेत. कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच नववर्षाचे स्वागत धूमधडाक्यात होणार आहे. त्या दिवशी हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंटवर ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे 31 डिसेंबर रोजी बार व रेस्टॉरंट पहाटे 1 ते 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण हॉटेल किंवा धाब्यांवर नवीन वर्षाची पार्टी करायची असल्यास 20,000चे शुल्क भरून त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वन डे क्लब लायसन्स घेणे बंधनकारक आहे. विना परवाना पार्टी केल्यास पार्टीतील सहभागी व्यक्तींसह हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. मद्यपान करणाऱ्यांना 2 ते 5,000चा दंड तर हॉटेल मालकास 25,000 रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. 31 डिसेंबरला मोठ्या प्रमाणावर मद्य विक्री होते. या पार्श्वभूमीवर हातभट्टी दारू निर्मितीचे तांडे, वाहनांमधून अवैधरित्या वाहतूक होणाऱ्या विदेशी व देशी दारू, वाहनांमधून अवैधरित्या विदेशी व देशी दारूची वाहतूक होते. त्यावर विशेष करून राज्य उत्पादन शुल्क विभागाचा वॉच असणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरातील दक्षिण सदर बाजार आणि सोरेगाव येथील ढाब्यांवर धाडी टाकून ढाबा चालकांसह त्या ठिकाणी दारू पिताना आढळून आलेल्या 13 मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हॉटेल ढाब्यांवर बसून दारू पिणाऱ्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाड सत्र सुरूच असून बुधवारी रात्रीच्या सुमारास सोलापूर शहरातील दक्षिण सदर बाजार व सोरेगाव येथील ढाब्यांवर धाडी टाकून ढाबा चालकांसह त्या ठिकाणी दारू पिताना आढळून आलेल्या 13 मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सविस्तर वृत्त असे. दिनांक 28 डिसेंबर बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक पुष्पराज देशमुख यांच्या पथकाने सोलापूर शहरातील दक्षिण सदर बाजार परिसरातील हॉटेल दरबार या ढाब्यावर धाड टाकून हॉटेल चालक किरण बन्सीलाल परदेशी वय 33 याच्यासह 9 मद्यपी ग्राहक इरफान अब्दुल सत्तार नदाफ, फैयाज बाबूलाल सय्यद, इरफान झहिरुद्दीन फुलारी, महादेव तुकाराम मिसाळ, दिनेश सिद्धाराम पाटील, अमीन सत्तार शेख, नदीम मेहबूब तांबोळी, जिलानी अकबर कुरेशी व कृष्णा लक्ष्मण तल्लारी यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 750 मिली क्षमतेच्या मॅकडोवेल नंबर 1 व्हिस्कीच्या 2 बाटल्या, 750 मिली क्षमतेची रॉयल स्टॅग व्हिस्कीची 1 बाटली, किंगफिशर स्ट्रॉंग बियर 650 मिलीच्या 2 बाटल्या, 10 स्टीलचे ग्लास, 12 प्लास्टिक ग्लास असा 1990 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांच्या पथकाने सोरेगाव परिसरातील हॉटेल न्यू अंबर बिर्याणी हाऊस येथे धाड टाकून हॉटेल चालक अरमान सकीर अहमद खान वय 21 व त्या ठिकाणी दारू पीत बसलेले ग्राहक लहू वसंत भालेकर, नूर अब्दुल बारी आलम, लालसाब मालिकसाब अत्तार, नितीन नंदकुमार डोलारे अशा 4 मद्यपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 180 मिली क्षमतेच्या रॉयल चॅलेंज व्हिस्कीची 1 बाटली, 180 मिली क्षमतेची मॅकडोवेल नंबर 1 व्हिस्कीची 1 बाटली, टुबर्ग स्ट्रॉंग बियर 650 मिलीच्या 4 बाटल्या, 10 प्लास्टिक ग्लास, 3 ड्यूक सोडा बाटल्या व 1 थम्सअपच्या 2 बाटल्या असा 1320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक केलेल्या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 68 अ ब व 84 नुसार गुन्हा दाखल करून दोन्ही गुन्ह्याचे तपास अधिकारी यांनी 29 डिसेंबर रोजी 1 दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असता न्यायदंडाधिकारी दारूबंदी न्यायालय सोलापूर DR भोला यांनी तात्काळ निकाल देत ढाबा चालकाला प्रत्येकी ₹25,000 व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी ₹2,000 असा एकूण 76,000चा दंड ठोठावला आहे. शासनाच्या वतीने सरकारी वकील संतोष पाटील यांनी न्यायालयात समक्षपणे बाजू मांडली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त अनिल चास्कर, अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, सुनील कदम, दुय्यम निरीक्षक पुष्पराज देशमुख, उषा किरण मिसाळ, सुनील पाटील, सुरेश झगडे, गणेश उंडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सिद्धाराम बिराजदार, गजानन होळकर, जवान शोएब बेगमपुरे, चेतन वनगुंटी, प्रियांका कुटे, अनिल पांढरे, वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली. कोर्ट ऑर्डरली मयुरेश भोसेकर यांनी न्यायालयीन प्रक्रियेत मदत केली. पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. दरम्यान या घटनेमध्ये दुचाकीवरील पती पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दुचाकीवरील पती पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचे 2 तुकडे झाले तर कार पलटी झाली आहे. कार चालक जखमी झाला आहे. पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत सातारा ते भाळवणी मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या रोडवर मौजे उपरी हद्दीत नॅशनल हायवे साताऱ्याकडून पंढरपूरच्या दिशेने मोटरसायकल MH11 DF 0769 व पंढरपूरकडून साताऱ्याकडे जाणारी 4 चाकी फोर्ड MH13 BN 4145 यांचा जोरात अपघात होऊन मोटरसायकलवरील पती पत्नी जागीच मयत झाले आहेत. यामध्ये प्रकाश भुजबळ आणि लक्ष्मी भुजबळ राहणार शेनवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा यांचा जागेवर मृत्यू झाला तर कार चालक संजय नागणे राहणार उपरी तालुका पंढरपूर हे जखमी झाले आहेत. कार चालक संजय नागणे यांच्यावर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. श्री सिद्धेश्वर देवस्थान आयोजित श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचा दुसरा दिवस भव्य अशा डॉग शोने रंगला.
होम मैदान इथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचा दुसरा दिवस भव्य अशा डॉग शोने रंगला। यावेळी शहरातील 27 प्रकारच्या कुत्र्यांनी या डॉग शो मध्ये रंगत आणली। तब्बल 72 जणांनी या शो मध्ये सहभाग नोंदवला। डॉग शो पाहण्यासाठी देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, पुष्कराज काडादी हे आपल्या कुटुंबियांसह उपस्थित होते। कधी कधी कीटकांचं प्रमाण नसेल धुळीचं प्रमाण वाढतं, त्यासाठी जोडणी केली जाते। साधारण 300 साधारण 15 दिवसाच्या अंतरावर धुळीचं प्रमाण वाढतं, त्यासाठी जोडणी केली जाते। साधारण 300 साधारण 15 दिवसाच्या अंतरावर फवारणी कशी यावेळी माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, निवृत्त कृषी अधिकारी विजयकुमार बरबडे, कृषी प्रदर्शन समिती प्रमुख गुरुराज माळगे यांची उपस्थिती होती। डॉक्टर सत्यजित पाटील व स्वप्नाली चालुक्य यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले। डॉग शो मध्ये देशी विदेशी गोल्डन रिट्रीव्हर, डॉबरमॅन, पॉमेरियन, सायबेरियन हस्की, रॉटविलर, लॅब्रेडॉर, टॉयपॉम, बिगल्स, रेटिव्हर, जर्मन शेफर्ड, डॅशहाउंड, पिटबुल, कार्वन हाउंड, हस्की अशा तब्बल 27 प्रकारच्या कुत्र्यांनी सहभाग नोंदवला। सुमारे 1 लाखापासून 10,000 रुपयांपर्यंतच्या किमतीची ही कुत्री येथे पाहायला मिळाली। या स्पर्धेत रितेश कट्टे, बालाजी मदने, सिद्धार्थ काशीद, स्वप्नील सुलाते, राहुल जाधव, तनिष्का रत्नपारखी, विशाल राठोड, शिवकुमार शिंदे, विशाल अक्कलवाडी, व्यंकटेश शिंदे यांच्या कुत्र्यांनी बक्षिसे जिंकली। सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची विशेष साधारण सभा रविवार दिनांक 1 जानेवारी रोजी जमगोंडी फार्म येथे होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे यांनी दिली। सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची सन 2021-22 साठीची 82वी वार्षिक साधारण सभा सप्टेंबर 2022 मध्ये संपन्न झाली। सदर वार्षिक साधारण सभेच्या वेळेस संस्थेचे संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीची आचारसंहिता संस्थेस लागू असल्याने सन 2021-2022 सालाची जमा खर्ची पत्रके मंजुरीचा, नफा वाटणी मंजुरीचा व त्या अनुषंगाने अन्य मंजुरीचे विषय सदर वार्षिक साधारण सभेमध्ये ठेवण्यात आले नव्हते। त्यामुळे सदर विषयांना संस्थेच्या सभासदांची मंजुरी घेण्यासाठी संस्थेची विशेष साधारण सभा रविवार दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी वृंदावनम लॉन्स MI जमगोंडी फार्म, आसरा रेल्वे ब्रिज शेजारी, जुळे सोलापूर, सोलापूर येथे दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे यांनी दिली। गुणवंत विद्यार्थी पारितोषिक, आदर्श शाळा व आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श कर्मचारी पुरस्काराचे वितरण तसेच सन 2021-22 या सालातील दुर्दैवाने मयत झालेल्या सभासदांच्या वारसांना सदस्य कुटुंब कल्याण निधी रकमेचे वाटपही करण्यात येणार असल्याचे संस्थेचे चिटणीस उमाकांत शिवाजी घाडगे यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे, उपाध्यक्ष शेखर कोरके, संस्थेचे संचालक वीरभद्र यादवाड, शिवाजी पाटील, रमेश घंटेनवरू, तानाजी गुंड, रामचंद्र यादव, संजय चेळेकर, गुलाबराव पाटील, विठ्ठल काळे, रमेश शिंदे, हनुमंत सरडे, आबासाहेब जाधवर, राजेंद्र आवारे, सत्यवान जैन जांगडे, संभाजी फुले, रवींद्र पाटील, संचालिका शीतल चव्हाण, राणी भनमाने, तज्ञ संचालक जुल्फिकार मुजावर, भगवान चौगुले व हिशोबनीस सुधीर भोसले उपस्थित होते। प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था नियमित सोलापूर या संस्थेची विशेष साधारण सभा दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी जामगोंडी मंगल कार्यालय, आसरा चौक येथे आयोजित केलेली आहे। सदर सभेत गुणवंत विद्यार्थी पारितोषिक योजना, आदर्श शाळा, आदर्श शिक्षक पुरस्कार व आदर्श कर्मचारी पुरस्काराचे वितरण तसेच सन 2021-22 या सालातील दुर्दैवाने मयत झालेल्या सभासदांचे वारसांना सदस्य कुटुंब कल्याण निधीचे वाटप करण्यात येणार आहे। सदर संस्थेस
21-22 या अहवाल सालात 8,31,00,000 इतका नफा झालेला आहे आणि डिव्हिडंड 8.5% संस्था यावर्षी देण्याचं प्रस्तावित सभेसमोर ठेवलेलं आहे. संस्थेस 72,17,00,000च्या भाग भांडवल आहे. गंगाजळी 10 कोटीचा निधी उपलब्ध आहे संस्थेकडे. संस्थेच्या एकूण 13 शाखा आहेत आणि सर्व शाखेत इमारती अद्ययावत इमारती उपलब्ध आहेत. LED लॅम्प बसवितो म्हणून ग्रामसेवक अफरातफर करत असून जिल्हा परिषद अधिकारी ग्रामसेवकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप माजी सरपंच श्वेता राजगुरू यांनी केला. सन 2020 मध्ये दिवाळीमध्ये गावात LED लॅम्प बसवतो म्हणून तत्कालीन ग्रामसेवक पाटील यांनी 65,000 रुपयांचा चेक घेतला होता. मात्र गावात फक्त 4,000चे बल्ब लावून ग्रामसेवकांनी अफरातफर केला असल्याचा आरोप मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील माजी सरपंच श्वेता राजगुरू यांनी केला आहे. याविषयी गेल्या 2 वर्षांपासून मोहोळ पंचायत समिती आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करून तत्कालीन ग्रामसेवकांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप माजी सरपंच राजगुरू यांनी केला आहे. 2 वर्षापूर्वी मी पेनूर गावामध्ये सरपंच पदावर होते. त्यावेळेस ग्रामसेवक संतोष पोपटराव पाटील यांनी माझ्याकडून दिवाळीच्या तोंडावर LED लॅम्प बसवण्याकरता 65,000चा चेक माझ्याकडून घेऊन गेले होते. तर ते 2 महिने झाले तरी ते LED लॅम्प गावात बसवले गेलेले नाही. त्यामुळे मी त्यांची चौकशी केली असता किंवा विचारणा केली असता त्यांनी मला उडवडीची उत्तरं दिली. त्यानंतर त्यांना आम्ही थेट त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली. त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की ते मी कोरोनाच्या काळामध्ये मी तिथे 15 दिवस राहिलो होतो. त्याचा जेवणाचा खर्च मी 37,000 रुपये काढून घेतलेला आहे म्हणले आणि बाकीचे 4,000चे लॅम्प बल्ब छोटे बल्ब मी लावलेले आहेत म्हणले आणि त्यांनी तशी टाळाटाळ केली उत्तरं देण्यात. मग आम्ही गेली 2 वर्ष झालं जिल्हा परिषदकडे मान्य शेळकंदे साहेब आणि मान्य CO साहेब यांच्याकडे आम्ही वारंवार त्यांच्या हे फसवणूक केल्याबद्दल आणि अपहार केल्याबद्दल आम्ही तक्रारी करतोय. पण त्यावर अद्यापही त्यांनी कोणत्याही प्रकारची ॲक्शन घेतलेली नाही आहे आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे त्यांना हे केलेलं नाही. मग या अर्थाने हे जिल्हा परिषद अधिकारी त्यांना पाठीशी घालत आहेत. मग आमची एकच मागणी आहे की त्यांना साहेबांनी जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी त्यांची पूर्ण चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. लवकर ॲक्शन घेतलेली नाही तर वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने आम्ही जोरदार आंदोलन करू आणि जे काही त्यावेळेस अनपेक्षित जे काही घडेल त्यावर प्रशासकीय जबाबदार राहील. महात्मा फुले सूत मिल वाघोलीचे प्रकल्प समितीचे चेअरमन अभिजित ढोबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ई-लर्निंग वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. महात्मा फुले सूत मिल वाघोलीचे प्रकल्प समितीचे चेअरमन अभिजित ढोबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी ई-लर्निंग वर्गाचे उद्घाटन ढोबळे यांच्या हस्ते झाले. माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या प्रेरणेतून जुळे सोलापूर येथील ज्ञानज्योती मराठी विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी GM बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे हे होते. शांतिनिकेतन शिक्षण संस्थेचे सचिव दत्तात्रय पाटील, स्वामी विवेकानंद प्रशाला व ज्युनियर कॉलेज जुळे सोलापूरचे प्राचार्य चिदानंद माळी, वसुंधरा कला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मीना गायकवाड, महात्मा गांधी विद्यालय वाघोलीचे मुख्याध्यापक अंबादास पांढरे तसेच महात्मा फुले सूतमिल वाघोलीचे संचालक यश आठवले, जवाहर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यावगल, शिक्षिका राजेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे व उद्घाटक अभिजित दादा ढोबळे यांनी अनुराधाताई ढोबळे यांच्या व शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक चव्हाण यांनी केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्ण कोळी, ज्येष्ठ शिक्षक माने, बसवराज गडदे, प्राथमिक शाळेच्या सेविका शुकिरा बानू यांनी सहकार्य केले. यावेळी ज्ञानज्योती मराठी विद्यालय, स्वामी विवेकानंद प्रशाला व ज्युनियर कॉलेज, वसुंधरा महाविद्यालय जुळे सोलापूर येथील सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक उपस्थित होते. उस्मानाबाद येथे शनिवारी आंबेडकरी विचार संमेलन होणार आहे. उस्मानाबाद शहरातील BSNL कार्यालयासमोरील आर्यन फंक्शन हॉल येथे शनिवार दिनांक 31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत
स्मृतिशेष रंगनाथ कांबळे मामा यांच्या 17व्या स्मृतिदिनानिमित्त एक दिवसीय आंबेडकरी विचार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत व संवाद साधणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन सकाळी 10 वाजता आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड नांदेड यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत निर्मल कुमार फडकुले प्रतिष्ठानचे सचिव दत्ता गायकवाड हे असणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश माळाले हे असणार आहेत. 2 सत्रात होणाऱ्या या संमेलनात विविध मान्यवरांचे विचारमंथन होणार आहे. उद्घाटन सत्रात वसतिगृहात शिकून नावावर आपल्या आलेल्या 3 विद्यार्थ्यांचे मनोगत मुख्य आकर्षण असणार आहे. यामध्ये शिक्षण महर्षी R.D. सूळ भूम यांचे वसतिगृहातील मामांच्या आठवणींवर विशेष मार्गदर्शन होणार आहे. त्याचबरोबर वसतिगृहातील माजी विद्यार्थी असलेले सेवानिवृत्त लेखाधिकारी तथा दिग्दर्शक कवी लेखक रवींद्र शिंदे, शिक्षक राजेंद्र अंगरखे हे विचार व्यक्त करणार आहेत. दुसऱ्या सत्रात यशदाचे संशोधन अधिकारी डॉक्टर बबन जोगदंड पुणे यांचे तरुणांसमोरील आव्हाने आणि उपाय या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. याच सत्रात ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर D.T. गायकवाड पुणे यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक योगदान या विषयावर व्याख्यान होईल. या सत्राचे अध्यक्ष ग्रामीण कथाकार आणि ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे हे आहेत. या आंबेडकरी विचार संमेलनात साहित्यप्रेमी नागरिकांनी समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने प्राध्यापक M.R. कांबळे व अजित कांबळे तसेच स्वागताध्यक्ष सुरेश माळाळे यांनी केले आहे. रंगनाथ कांबळे यांनी मागासवर्गीय OBC भटक्या समाजातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून कळंब आणि भूम येथे 1955 ते 2005 या प्रदीर्घ कालावधीत महत् प्रयासाने वसतिगृह चालवले. अपुऱ्या निधीवर एवढे वर्ष वसतिगृह चालवणे अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यांचे हे सामाजिक योगदान समाजासमोर यावे आणि त्या प्रेरणेने आणखी नवीन मंडळी तयार व्हावी या व्यापक हेतूने हे विचार संमेलन आयोजित केले असल्याचे संयोजकांनी सांगितले. नुमवी मराठी शाळेतील 1ली आणि 2रीच्या विद्यार्थ्यांची सहल कंदलगाव येथील मोहिनी वॉटर पार्क येथे आयोजित करण्यात आली होती. नुमवी मराठी शाळेतील इयत्ता 1ली आणि 2रीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दिनांक 29 डिसेंबर रोजी कंदलगाव येथील मोहिनी वॉटर पार्क येथे आयोजित करण्यात आली. माननीय मुख्याध्यापिका वर्षा जेथे मॅडम यांच्या हस्ते वाहन पूजा करण्यात आली. या सहलीतील सर्व विद्यार्थ्यांनी बसमधून जाताना शाळेत शिकवण्यात आलेली गाणी म्हणत प्रवासाचा आनंद लुटला. सहलीत सर्व विद्यार्थ्यांनी पाण्यातील विविध खेळांचा आनंद लुटला. स्वादिष्ट नाश्ता व जेवण करून विविध खेळ खेळत विद्यार्थ्यांनी आनंद घेतला.
मुलांना? झालेलं एका साईडला बसा इथं मांडी घालून. हळू हळू हळू. ए ढकलायचं नाही एकमेकांना. इकडे बघ रे बाळा. या सहलीत सहशिक्षक सौ बिज्जरगी मॅडम, सौ चौधरी, सौ कुलकर्णी, सौ जाधव, सौ जानराव मॅडम, बिराजदार सर, जाधव सर, गायकवाड मॅडम, सौ दीपा कुलकर्णी, सागर शिपाई, विजय भोसले, हनीफ शेख आदी सहभागी झाले होते. सप्तगिरी पोद्दार जम्बो किड्स देगलूर येथे वार्षिक खेळ स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. सप्तगिरी पोद्दार जम्बो किड्स देगलूर या शाळेत वार्षिक विविध क्रीडा स्पर्धा दिनांक 29 डिसेंबर 2022 रोजी शाळेच्या प्रांगणामध्ये उत्साहात संपन्न झाल्या. या खेळाच्या माध्यमातून बालवयातील मुलांच्या क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले गेले. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध स्पर्धांचे प्रदर्शन सादर केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुक्रमाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, विषय तज्ज्ञ गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती देगलूर येथील दत्ताजी पांचारे सर उपस्थित राहून मुलांचे मनोधैर्य वाढवले. तसेच जाधव यांनी आपल्या भाषणातून मैदानी खेळांचे महत्त्व विद्यार्थी व पालकांना पटवून दिले. या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात पालक वर्गाची उपस्थिती होती. तेव्हा उपस्थित पालकांच्या सुद्धा काही स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये धावणे या स्पर्धेत पुरुष गटामध्ये दलित सुधाकर कागदे हे प्रथम, नितीन बामणे द्वितीय, सय्यद अनवर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिला गटात आकांक्षा कोरेवार प्रथम, लक्ष्मी तितरमारे द्वितीय तर प्रणाली डोंगरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी शाळेचे प्राचार्य दिगंबर शेकापुरे, जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका ऋतिका नागेश्वर, जम्बो किड्सच्या पाटील मॅडम, येरमुने मॅडम, देशमुख मॅडम उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शाळेचे क्रीडा शिक्षक आकाश सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या गुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रासपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गणेश दादा रोकडे यांनी केले. खेळाडूंच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहून त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून ग्रामीण भागातील कबड्डी या अस्सल मराठमोळ्या ग्रामीण खेळाचा विकास आणि प्रसार व्हावा असे प्रतिपादन रासपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गणेशराव दादा रोकडे यांनी पालम तालुक्यातील चाटोरी येथील गहिनीनाथ उर्फ गैबीसाब यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी चाटोरी येथे केले. गहिनीनाथ उर्फ गैबीसाब यात्रेनिमित्त भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन यात्रा कमिटीच्या वतीने केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन गणेशराव दादा रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले.
पहिला पॉईंट घेणाऱ्याला 500 रुपये. वरचेस मोजमापात या दोन संघाचा या ठिकाणी सामना अतिशय सुंदर असा सर्व प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा. सुंदर असं क्रॉस करतानाची लाडके नेते रोकडे दादा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळेस व्यासपीठावर रासपाचे युवा नेते गणेश हत्तीआंबिरे, पालम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती कारभार, रासपाचे विनोद किरडे, संतोष पैके, रामेश्वर किरडे, अनिल किरडे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष त्र्यंबकराव किरडे, उपाध्यक्ष मोतीराम मेकाले, अंगद किरडे, शेख शाहरुख, साहेबराव नखाते, सुशांत किरडे, लिंबाजी किरडे, गुरुजी दत्तराव राठोड आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील 29 कबड्डी संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. पहिल्याच दिवशी अतिशय रंगतदार सामने इथे पाहायला मिळाले. स्वतः माननीय गणेशराव दादा रोकडे यांनी बराच वेळ या सामन्यांचा आनंद घेतला. तुमच्या म्हणण्याप्रमाणे 41,000 रुपये हे बक्षीस मी प्रथम माझ्यातर्फे जाहीर केलं आहे. तरी 3 दिवसीय यात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. अत्यंत अशा उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी टाटोरीमध्ये यात्रेची सुरुवात होत असते आणि कुठेही यात्रेमध्ये कसल्याही प्रकारे गालबोट लागू नये याची खात्री कार्यकर्त्यांना इथे घेतली पाहिजे. आणि आज इथं कबड्डीच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. उद्या फायनल मॅच आहे. त्या निमित्तानं उद्या बक्षीस समारंभाचा अंदाजे 4:30 दरम्यान कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. तरी आपण सर्वांनी खेळाडूचे प्रेमी कबड्डीचे आहेत त्यांनी कबड्डीच्या खेळाचा भरपूर असा आनंद घ्यावा आणि उद्यापर्यंत इथं हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. या प्रसंगी मी कबड्डीचे जे प्लेयर आहेत त्यांना ह्या प्रसंगी शुभेच्छा देतो की चांगल्या पद्धतीने आपण खेळाचं प्रदर्शन करा आणि कसं आपल्याला विजयश्री हेतू आणता येईल त्या पद्धतीनं तेव्हा सगळेच खेळाडूंना माझ्यातर्फे शुभेच्छा. जय हिंद जय महाराष्ट्र. तेरणा पब्लिक स्कूल उस्मानाबाद येथे कला शिक्षक अमोल शिंदे यांनी नूतन वर्षानिमित्ताने भेट कार्ड बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. तेरणा पब्लिक स्कूल उस्मानाबाद येथे कला शिक्षक अमोल शिंदे यांनी नूतन वर्षाच्या निमित्ताने भेट कार्ड बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत 3री ते 7वी पर्यंतच्या 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विविध आकारांची व विविध प्रकारांची सुंदर भेट कार्डे बनवली. विद्यार्थ्यांच्या या कलागुणांचे शाळेचे मुख्याध्यापक बचाटे सर तसेच शाळेतील इतर शिक्षक व पालक वर्गांनी कौतुक केले. हिंगोली नगर परिषदेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 30 डिसेंबर रोजी जुन्या नगरपालिकेजवळ असलेल्या अग्निशमन केंद्र येथे करण्यात आले होते. हिंगोली नगर परिषदेच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक 30 डिसेंबर रोजी जुन्या नगरपालिकेजवळ असलेल्या अग्निशमन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला धन्वंतरीचे पूजन करण्यात आले. यावेळेस नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे, तालुका आरोग्य अधिकारी नामदेव रोकडे, डॉक्टर अझहर देशमुख, उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, स्वच्छता निरीक्षक बाळूभाऊ बांगर, अभियंता रत्नाकर अडसिरे, देवसिंग ठाकूर, अभियंता रविराज दरक, अभियंता सनोबर मॅडम, संदीप घुगे राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. हिंगोली नगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्याची तपासणी करण्याकरता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी स्वतः आपल्या आरोग्याची तपासणी केली. त्याचबरोबर अभियंता, अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार यांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली. नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी आरोग्याची तपासणी शिबिराचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदरणीय मुंडे साहेब यांच्या पुढाकारातून आणि प्रेरणेनं हे शिबिर या ठिकाणी होत आहे. आपण या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांच्या दर वर्षभरातून 2 वेळा तपासण्या करतो. त्याच्यामध्ये रक्ताची तपासण्या असतील वेगवेगळ्या, त्याच्यानंतर ब्लड शुगर असेल, त्याचप्रमाणे काय हायपरटेन्शन वगैरे आहे, काही कॅन्सरचे वगैरे केसेस नवीन आलेले आहेत. या संदर्भात आपण या ठिकाणी तपासणी घेत आहोत.
याच्यामध्ये काही डिटेल जे आपल्याला सस्पेक्टेड काही पेशंट सापडतील त्या पद्धतीने पुढच्या सुद्धा तपासण्या करूयात. आणि हे जे आपल्याला तपासणीचा जे कार्यक्रम आहे हा सातत्यानं चालू ठेवत आहोत आपण. हे कर्मचाऱ्यांसाठी जे लोकांच्या सेवेमध्ये सकाळी लवकर उठून साफसफाई कर्मचारी असतील करणार, तर हे आरोग्य विभागामार्फत आणि नगरपालिकेचा जे उपक्रम आहे तर याच्यामार्फत आपण हे शिबिर आज आयोजित केलेलं आहे. तर सर्व कर्मचारी आहेत यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन. परिषद आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी आणि इतर कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम आरोग्य विभागाचे या ठिकाणी आभार मानतो आणि नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी ज्या काही नगरपालिकेमार्फत आणि आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी शिबिर होतात त्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा. या शिबिरामध्ये आपण शुगर तपासणी, लिपिड प्रोफाईल तपासणी, थायरॉईड तपासणी आणि पुढच्या शिबिरापासून यामध्ये आपण डॉक्टर साहेबांसोबत चर्चा करून कॅन्सरची तपासणीसुद्धा ॲड करणार आहोत. तरी सर्व कर्मचाऱ्यांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. विधान परिषदेसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी घोषणा केली आहे. येत्या 30 जानेवारीला निवडणुकांसाठी मतदान होईल तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी करण्यात येईल. विधान परिषदेसाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी घोषणा केली आहे. येत्या 30 जानेवारीला निवडणुकीसाठी मतदान तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून शिक्षक मतदारसंघासाठी आदर्श आचारसंहिता जारी करण्यात आली असल्याचे तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी सांगितले. तसेच आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करावे असे आवाहनही यावेळेस तहसीलदार वाघमारे यांनी केले. ते मंठा तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. सदर मतदान 30 जानेवारी रोजी नगरपंचायत कार्यालयात होणार असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किसनराव मोरे, बाजार समिती संचालक वैजनाथ बोराडे, मुस्तफा पठाण, नारायण दवणे, नागेश कुलकर्णी, रणजित बोराडे, राजेभाऊ भुतेकर, कर्मचारी प्रल्हाद दवणे यांची उपस्थिती होती. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनीचे काम रखडले. स्मार्ट सिटीचे चेअरमन गुप्तांसह तत्कालीन सीईओ ढेंगळे पाटीलांवर कारवाईच्या मागणीला आला जोर. पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे दुचाकी आणि कारचा भीषण अपघात. अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 2 ढाब्यांवर धाडी. हॉटेल चालकांसह 13 मद्यपीं विरुद्ध गुन्हे झाले दाखल. न्यायालयाने ठोठावला 76,000चा दंड. या बातम्यांसह इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.